अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या रेकॉर्डवरील आरोपी क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारच सनसनी नाका येथे जबरी चोरीची घटना घडल्याचा गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीने देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी अरमान सय्यद हा ITI सिग्नल सातपूर येथे फिरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास हनुमान मेहरबान अली सय्यद याला अटक केली. तसेच त्याला ताब्यात घेतला आहे. तसेच त्याचा साथीदार विधी संघर्षित बालक यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, शंकर काळे, पोलीस हवालदार सुनील आहेर, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.